महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भूमिपुत्रांच्या हक्कासाठी नामदार उदय सामंत यांचा मोठा निर्णय। विमानतळ कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सकारात्मक पाऊल। कंपन्यांच्या व्यवस्थापनाला दिले निर्देश। लोकनेते दिवा पाटील भूमिपुत्र सामाजिक संस्था शिवभूमी रायगड या समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील नोकर भरती आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। समितीचे कार्याध्यक्ष सचिन केणी आणि उपाध्यक्ष बाळाशेठ नाईक यांच्या नेतृत्वाखालील या पदाधिकाऱ्यांनी उदय सामंत साहेबांशी संवाद साधला। यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये होणाऱ्या नोकर भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावे, प्रकल्पग्रस्तांना विमानतळ परिसरात लहान मोठे व्यवसाय उपलब्ध करून द्यावेत, तसेच विमानतळावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्मचारी युनियनची स्थापना करण्यासंदर्भात आग्रही मागणी करण्यात आली। समितीने मांडलेल्या मागण्यांची दखल घेत नामदार उदय सामंत यांनी तात्काळ विमानतळाशी संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापनाला आवश्यक निर्देश दिले। स्थानिक तरुणांना रोजगार आणि व्यवसाय संधी मिळवून देण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले। प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही केल्याबद्दल आणि सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल लोकनेते दिवा पाटील भूमिपुत्र सामाजिक संस्थेच्या वतीने सचिन केणी, बाळाशेठ नाईक आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नामदार उदय सामंत साहेबांचे मनपूर्वक आभार मानले। या निर्णयामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण असून हक्काचा रोजगार मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पनवेल।